नीट फेरपरीक्षेसाठी NTA ने 15 मिनिटांचा वेळ वाढवला. मुलांना आता 180 ऐवजी 195 मिनिट लागणार. तृणमूल पाठोपाठ शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा. काँग्रेसनं राष्ट्रवादीला प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती. याआधी प्रस्ताव दिला होता. नाना पटोलेंचं वक्तव्य. विलीनीकरणाबाबत राष्ट्रीय स्तरावर चर्चा. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यांनी एकत्र यावं. विलीनीकरणासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा. संजय राऊतांचं मोठं विधान. काँग्रेस हे बुडतं जहाज. बुडत्या जहाजात कुणीही पाय ठेवणार नाही. विलीनीकरण चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. राऊतांचं विधान म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असल्याचाही टोला. काँग्रेस बुडतं जहाज, तिकडे कुणीही जाणार नाही. विलीनीकरण चर्चांवरून चंद्रकांत पाटलांचा टोला. सर्वांसाठी भाजप हाच चांगला पर्याय असल्याचंही मत. निदा खानसह सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर 19 जूनला सुनावणी. नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा आरोपी. कुठलीही निवडणूक समोर नसतानाही शेतकरी कर्जमाफी केली आहे. कर्जमाफीसाठी कुठल्याही अटी शर्ती नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. ठाणे मारहाण प्रकरणी कॅब चालकावर कारवाई. लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू. अंबरनाथमध्ये टँकर माफियांकडून पाणी चोरी. रेल्वेच्या GIP धरणातून परवानगी नसतानाही हजारो रुपयांना विक्री. टँकर माफियांवर तत्काळ कारवाईची मागणी.